हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत लसणाच्या पातीचे इन्स्टंट आयते. इन्स्टंट म्हणजे याच्यामध्ये मी तांदळाच्या पिठाचा अजिबात वापर केला नाही आहे. खूप छान असे हिरवे कंच आणि मऊ लुसलुशीत आयते आज तुम्हाला मी तयार करून दाखवणार आहे. आणि 15 ते 20 मिनटामध्ये हे आक्षे जे आहेत ते तुम्ही तयार करून खाऊ शकता. जर लसणाची पात आपल्या घरी असेल तर तुम्ही नक्कीच हे बनवून वेळेवर खाऊ शकता. खूप छान होतात, नरमसुद्धा होतात, मुलायम आणि अशा प्रकारे कुरकुरीतसुद्धा होतात. तर ते मी सांगणार आहे तुम्हाला कशाप्रकारे नरम आणि कशाप्रकारे कुरकुरीत होतील. तर ते बघा मस्त असे पातळ असे झालेले आहेत. तर चला करूया सुरुवात. तर तिथे मी नवीन तांदूळ घेतलेले आहे. नवीन म्हणजे आता जे तांदूळ दिवाळीनंतर निघतात तेच तांदूळ घ्यायचे आहे हे आक्षे तयार करताना. आणि ही लसणाची पात आहे, आमच्या इकडे भरपूर अशी मिळते. 20 रुपयाची खूप भरपूर अशी घेऊन आणलेली आहे. तर आता ही स्वच्छ साफ करून घेतली आणि धुवूनसुद्धा घेतलेली आहे. आणि इथे तांदूळ घेतले मी 3 ग्लास. तर ते धुवून घेतले स्वच्छ 2-3 पाण्याने आणि फक्त 10 ते 15 मिनिट मी फक्त भिजत घालायला ठेवले. आणि लसणाची पातसुद्धा धुवून घेतली आहे. तर आता ही लसणाची पात जी आहे ती अशी बारीक बारीक कापून घ्यायची आहे. भरपूर अशी वापरलेली आहे मी. आणि इथे हिरवी मस्त अशी कोथिंबीर आणि खूप साऱ्या हिरव्या मिरच्या, म्हणजे आपल्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त टाकू शकता. तर 15 मिनिट झालेले आहे. तांदूळ भिजवून जास्त वेळ भिजवायला नाही ठेवले मी, तरी पण छान असे लसणाचे आहे ते तयार करून दाखवणार आहे तुम्हाला. तर थोडीशी लसणाची पात घ्यायची कापून घेतलेली आणि थोडंसं इथे भिजलेले तांदूळ घ्यायचे आहे. आणि म्हणजे दोन्ही एका वेळेस जर वाटले तर छान असे बारीक वाटून होतात. तर सुरुवातीला 1-2 वेळा फिरवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यामुळे छान असे बारीक असे प्लेन वाटल्या जाते. आता लसणाचा पाला थोडासा कोवळा आहे, नंतर मग जास्त जरड झाल्यानंतर तेवढा टेस्टी लागत नाही, म्हणून आताचेच हे खाऊ शकतो आपण बनवून. बघा छान असं बारीक झालेलं आहे. तर चांगलं फिरवायचं जास्त वेळ मिक्सरला, म्हणजे छान असं बारीक होते. तर अशा प्रकारे मी संपूर्ण हे वाटण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे. अगदी वेळेवरच 10 ते 15 मिनिट झाले. फक्त तांदूळ भिजत ठेवलेले, कुठलंही मी तांदळाचं पीठ वगैरे याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे. तर हे अशा प्रकारे वाटून झालेलं आहे. आणि शेवटी जेव्हा वाटायचं आहे तेव्हा मी इथे थोडासा पाला घेतलेला आहे हा लसणाचा, आणि कोथिंबीर आणि इथे हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेणार आहे. बघा, आणि जे उरलेले तांदूळ होते ते संपूर्ण मी इथे टाकून घेतलेले आहे. तर इथे मी मीठ टाकायचं विसरले होते, नंतर सांगते तुम्हाला, कारण मीठ टाकणं खूप जरुरी आहे. जेव्हा आपण मिरच्या वाटतो त्यावेळेस मीठ टाकणं खूप अत्यंत आवश्यकता आहे. जर मीठ नाही टाकलं तर बघा अशा प्रकारे प्लेन होत नाही. पूर्ण जे मिश्रण आहे ते मिक्सरला बऱ्याच वेळ फिरवलं पण प्लेन नाही झालं, आणि पाणी टाकल्यामुळे थोडंसं पातळसुद्धा झालं. मग काय केलं मी इथे पुन्हा इथे ह्या चाळणीने चाळून घेतलं. आणि नंतर याच्यामध्ये मी पूर्ण हा चोथा जो आहे तो पुन्हा बारीक करून घेतला मिक्सरला, कारण मीठ न टाकल्यामुळे मिरच्या बारीक झाल्या नाही आणि तो चोथा जसा आहे तसाच राहिला. तर आता मीठ टाकून घेतलं आहे आणि मिक्सरला छान असं फिरवून घेतलं. बघा छान प्लेन असं बारीकसुद्धा झालेलं आहे. तर केव्हा पण मिरची वाटताना तुम्ही इथे सुरुवातीलाच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते चांगलं वाटून येईल, कोथिंबीर वगैरे. आणि आता इथे मी अर्धा ग्लास गव्हाचं पीठ घेतलं आहे, म्हणजे कणिक वापरलेली आहे. कणकेमुळे आपले जे आयते आहेत ते असे चिपकणार नाही आणि पटापट असे निघतात, असे ताव्याला चिपकत नाही आणि पटकन निघतात. तर आता हे मिश्रण जेवढं तुम्ही असं म्हणजे खूप घट्ट ठेवायचं नाही मिश्रण. जर घट्ट मिश्रण ठेवलं तर आयते जे आहेत ते आक्षे जे आहेत ते पातळ होतात. तर मीठ थोडंसं कमी घातलं होतं, त्याच्यामुळे मी अजून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. तर मिश्रण खूप घट्ट ठेवल्यामुळे आक्षे जे आहेत ते जाड होतात, आणि थोडंसं पातळ मीडियम याच्यामध्ये केलं तर व्यवस्थित असे पातळ होतात. तर मी इथे हा बिडाचा तवा वापरत आहे. बिडाच्या तव्यावर छान असे आक्षे होतात. तर गरम करून घ्यायचं चांगला, थोडंसं पाणी आणि तेल टाकायचं आणि असं कपड्याने पुसून घ्यायचं. अजिबात चिपकत नाही आणि खूप छान अशी या बिडाच्या तव्यावर आक्षे आपले तयार होतात. किंवा मग साध्या ॲल्युमिनियमच्या तव्यावरसुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यावरही असं पाणी आणि तेल शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं, म्हणजे छान असे आक्षे तयार होतात. तर आक्षे तयार करताना काय जर तुम्हाला असे कुरकुरीत आक्षे जर पाहिजे असतील तर तुम्ही आरामात कमी गॅस करून तुम्ही याला देऊ शकता, म्हणजे शिजू द्यायचं. मग जे आक्षे जे आहेत ते असे डोश्यासारखे छान असे पातळ होतात, मी सुरुवातीला दाखवलं त्याप्रमाणे. आणि जर लवकर आपल्याला काढायचे आहे, घाई आहे, किंवा मुलं घाई करतात खायला, तर अशा वेळेस जर आपण हे आक्षे
घाईने काढले किंवा मोठ्या पावावर ठेवलं तर मग ते थोडेसे मुलायम होतात, एकदम असे मुलायम कापसासारखे होतात. आणि तर थोडेसे कमी गॅस ठेवायचा आणि नंतरच हे अक्षे तयार करायचे, म्हणजे छान असे दोशासारखे आपले आहे ते जे आहेत ते तयार होतात. तर बघा एका बाजूने झाले, पटकन असे अजिबात चिपकत नाही ताव्याला, ह्या ताव्याला बिलकुल चिपकत नाही, पाणी आणि तेल लावल्यामुळे मस्त होतात आणि पटापटासुद्धा होतात. तर भरपूर प्रमाणात करत असतो आम्ही. हे अक्षे सगळ्यांनाच असे आवडतात आणि त्याच्यासोबत टोमॅटोची चटणीसुद्धा छान लागते. टोमॅटोची चटणीसोबत खूप छान लागतात. तर बघा दुसरासुद्धा अक्षय जो आहे तो मी तुम्हाला करून दाखवत आहे. अगदी सहजतेने निघतात. 1-2 वेळा पाणी नाही टाकलं तरी चालते. 1-2 वेळा असंच करायचं आणि मधामधात पाणी आणि तेलाने असं तवा जो आहे छान असा पुसून काढायचा, म्हणजे आपला तवा खराब होत नाही आणि अक्षेसुद्धा मस्त असे निघतात सरळ. तर खूप छान असे हिरवे कंच अक्षे आज मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेले आहेत. मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. माझ्या मुलांना तर खूप जास्त आवडतात आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा मुलगा शाळेमध्ये टिफिनमध्ये नेतो. बघा किती छान असे अक्षे जे आहेत ते तयार झालेले आहे आणि खूप सुंदर असे लागतात. तर तुम्हीसुद्धा करून बघा नक्कीच आणि आता सध्या सीझन आहे तर याचा आस्वाद नक्कीच घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.